नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। अण्णाभाऊ साठे, ज्यांनी शब्दांना दिली क्रांतीची धार, ज्यांनी अन्यायावर केला प्रहार। ज्यांनी शब्दांना दिली क्रांतीची धार, ज्यांनी अन्यायावर केला प्रहार। शोषितांचा बनले आधार, अण्णाभाऊंना माझा त्रिवार नमस्कार। शोषितांचा बनले आधार, अण्णाभाऊंना माझा त्रिवार नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव पार्थ आहे। आज मी आपल्यासमोर महाराष्ट्राचे थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते। त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले। त्यांना अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही। अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही, ते निरक्षर होते, पण तरीही त्यांनी आपल्या अनुभवातून ज्ञान मिळवले आणि लेखणीच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात स्थान मिळवले। त्यांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाचे दुःख आपल्या साहित्यामधून मांडले। फकीरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे। त्यांच्या लेखनातून समता, बंधुता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश मिळतो। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र रशियापर्यंत पोहोचवले। त्यांचे कार्य आजही आपणास प्रेरणा देते। अशा या महान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। संघर्ष ज्यांचा श्वास होता, समतेचा ज्यांना ध्यास होता। संघर्ष ज्यांचा श्वास होता, समतेचा ज्यांना ध्यास होता। शब्दातून जागवला स्वाभिमान, अण्णाभाऊ साठे यांना मानाचा प्रणाम। शब्दातून जागवला स्वाभिमान, अण्णाभाऊ साठे यांना मानाचा प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।